देशातील हुकुमशाह मोदी सरकार आपल्याला हाणून पाडायचं आहे आणि संविधानावर चालणारं महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला निवडून आणायचं आहे। समाजातील प्रत्येक घटकाला असमाधानी करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात देशात असंतोषाची मोठी लाट निर्माण झाली आहे। या संधीचा फायदा घेत प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या बळवंत वानखेडे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अमरावतीकरांना केलं। नवनीत राणांचा हिशोबही चुकता करा असा आदेशही त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला। आजपर्यंत खूप झालं, खूप पाहिल्याची खेळ। हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन, अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा। आणि शिवसेनेचा 5 वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमतीताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही, तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो। म्हटलं करा। आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी, शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते, मागून वार करणारी आमची औलाद नाहीये। त्यावेळेला प्रधानमंत्री मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचारसभांना आले होते आणि आता किती येत आहेत? आता अगदी गल्लीबोळामध्ये जात आहेत आणि दरवेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचं पिल्लू सोडून देत आहे। काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाल की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल। अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटली?